हे बघा मित्रांनो, इस्कॉनमधून आम्ही निघालो आणि तो जो सरळ रस्ता आहे त्याच्या अपोजिट साईडला समोरच्याच बाजूला हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघत आहात सुमित खाडे व्लॉग्स आणि मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय महादेवांचे दर्शन घ्यायला. माझ्यासोबत आहे उमेश, माझा फार जुना मित्र, लहानपणीचा पण बोलू शकता. तर आम्ही दोघं ऑफिसमधूनच निघालोय. तर आता आम्ही या ग्रँड रोड स्टेशनपासून व्लॉग चालू केला आहे, कारण पार्टी ट्रेनचा वगैरे भरपूर आवाज होता, ऐकायला काही झालं नसतं. त्यामुळे आम्ही ब्रिजवरून जातानाच व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर चला, आज आम्ही बाबुलनाथचं पण दर्शन दाखवूया तुम्हाला आणि बाजूलाच इस्कॉन टेम्पल पण आहे, ते पण दाखवूया. तर मित्रांनो, बाबुलनाथ टेम्पलला जायला तर वेस्टर्न वाल्यांना तर माहितीच असेल, चर्चगेट गाडी पकडून आपण जाऊ शकतो. ग्रँड रोडला उतरून ग्रँड रोडवरून जवळ आहे. तर आम्ही तसंच केलं. मी ऑफिसवरून निघालो डायरेक्ट लोअर परेलवरून, आता ग्रँड रोडला आलोय. उमेश पण गोरेगाववरून खास माझ्यासाठी आलाय. भाई बरेच दिवस आले, बोलत होतो एक व्लॉग बनवूया आपण सोबत. तर उम्या, तुझ्यासाठी खास व्लॉग. थँक्यू मित्रा, माझ्यासाठी ब्लॉग बनवतोय. अरे तुझ्यासाठी काय पण खाओ मा कसम. तर आता आम्ही निघालोय ग्रँड रोड वरून, या ब्रिज वरून चालत. जवळच आहे, स्टेशन वरून जवळच आहे. बघूया किती वेळ लागतो, काय लागतो. आणि जायचं असेल तर चर्चगेट गाडी पकडून आपल्याला जावं लागतं, वेस्टर्न लाईन. चर्चगेट गाडी पकडून ग्रँड रोडला उतरायचं आणि तिथून बाहेर ब्रिज वरून चालत. कोणालाही विचारलं तरी कोणी सांगेल, मी पण सांगेन व्हिडिओमध्ये कसं कुठून जायचं ते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि मजा घ्या. तर मित्रांनो, त्या ब्रिजवरून खाली आल्यानंतर इथे आहे मलबारी हॉल आणि समोर आहे हॅपीनेस केक शॉप आहे बहुतेक. तिथून एकदम सरळच आहे रस्ता, तसं आपल्याला जायचं आहे. एकदम सरळच आहे, जवळच आहे. विचारत गेलात तर माहिती पडेल, किंवा माझा ब्लॉग नीट बघितलात तरी पण तुम्हाला माहिती पडेल, एकदा जाऊ शकाल. तर चला, हे बघा त्या रस्त्याने सरळ आल्यावर इथे गावदेवी पोलीस स्टेशन पण आहे, म्हणजे तुम्हाला एक लँडमार्क दिला मी, तसं तुम्ही सरळ जाऊ शकता. तर मित्रांनो, त्या गावदेवी पोलीस स्टेशन रोडने आम्ही सरळ चालत आलो. तिथून हा पहिला सिग्नल लागतो, हा पाठी म्हणजे पुढे आहे, पहिला सिग्नल लागतो. तिथून राईट मारायला सांगितलं ना, सरळ जाऊन राईट मारायला सांगितलं. तर जाऊया तसं. वा, आपल्यासाठी गाड्या थांबवल्या का. सिग्नल क्रॉस केल्यावर पहिला राईट आहे बाबुलनाथ मंदिराला. आम्ही पण विचारत चाललोय. चला. तर मित्रांनो, त्या सिग्नलवरून पहिला राईट होता बाबुलनाथ मंदिराला, पण समोर आम्ही समुद्र बघितला. आणि कोकणी माणूस समुद्र बघितला की समुद्राच्या दिशेने आमचे पाय आपोआप जातात. तर एक राऊंड मारून येऊया, बघूया. समोर गिरगाव चौपाटी आहे ना, हां, तर एक राऊंड मारून येऊया, 2 मिनटं तिथे थांबूया आणि मग आपल्या वाटेला जाऊया. तर चला.
बघा त्या सिग्नलच्या समोरचाच रस्ता हा. इथे समुद्र आहे बघा, हा गिरगाव चौपाटी बोलतात. तर मित्रांनो, गिरगाव चौपाटीला मस्तपैकी आम्ही फोटोज काढले, रील्ससाठी काहीतरी कंटेंट शूट केला आणि आता निघतो इथून, कारण थोडा अंधार पण होतोय. आमच्याकडे वेळ होता तर आम्ही आलो इथे, मस्तपैकी फिरलो. तर चला जाऊ आता मेन काम आपण जे करायला आलो आहे, बाबांचं दर्शन घ्यायला, ते घेऊ आणि निघूया. हे बघा मित्रांनो, मगाशी सांगितलं ना, इथून सरळ असं आल्यानंतर हा आतमधला पहिला राईट आहे आणि समोर इथे गिरगाव चौपाटी आहे. तर इथे बघा भारतीय विद्या मंदिर भवन, भारतीय विद्या भवन आहे. इथून असं आतमध्ये सरळच्या साईडला आपल्याला जायचं आहे. मामा आले, मामा. हे बघा मित्रांनो, या गल्लीत घुसल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लागतो तो इस्कॉन टेम्पल. माझ्या मागे बरोबर इस्कॉन टेम्पल दिसतो तुम्हाला. तर पहिला इस्कॉन टेम्पलमध्ये जाऊया. त्यानंतर आपल्याला 8 वाजताची आरती घ्यायची आहे, म्हणून पहिला हे सगळं आवरून तिकडे जाऊया. चलो. इस्कॉन टेम्पलला आतमध्ये एंटर करताच महादेवांची मूर्ती आणि इथे सगळे रामायणमधले आपल्याला पात्र दिसत आहेत. हे बघा मित्रांनो, इस्कॉनमधून आम्ही निघालो आणि तो जो सरळ रस्ता आहे त्याच्या अपोजिट साईडला समोरच्याच बाजूला बाबुलनाथ मंदिर आहे. मी दाखवतोय बघा, फिरून दाखवतो. बघा माझ्या पाठी हे जस्ट ही लाईट आहे, तेच बाबुलनाथ मंदिर. चला आलोय, दर्शन घेऊया, जाऊया आज.
आरतीचा वेळ जवळच येत आहे. आम्ही पटापट दर्शन केलं आणि आता खाली जातो. आरती घेण्याच्या लाईनीमध्ये उभं राहिलं. लाईन बघू शकता पाठी किती आहे. सिद्धेश्वर महादेव की जय। बोलो श्री कपिलेश्वर महादेव की जय। बोलो श्री नीलकंठेश्वर महादेव की जय। बोलो श्री अम्बे मात की जय। बोलो श्री राजा रामचंद्र भगवान की जय।
तर मित्रांनो बाबुलनाथ महाराजांचं दर्शन तर झालं आमचं. आरती पण 8 वाजता होती. 8:05 8:10 काहीतरी चालू झालेली. आता ऑलमोस्ट 10 वाजलेत. एक नंबर आरती मिळाली आम्हाला. फुल एन्जॉय केलं भाई. एवढे पहिल्यांदा एवढे लॉट मध्ये शिवभक्त भेटले. आमचा ऑल प्लॅन अचानक झालेला. हा काय फिक्स नव्हतं. ऑफिसवरून सुटलेलं म्हणून आमचा प्लॅन झाला. हा पण एक नंबर दर्शन झालं. मस्तपैकी आरती भेटली. खरंच खूप एन्जॉय केलं. सगळ्यांनी एकदा तरी बाबुलनाथ मंदिराला भेट द्यावी. आणि महादेव भक्त शिवभक्त असेल तर नक्की द्यावी. आणि बोलतात ना आरतीसाठी नक्की थांबावं आणि आरतीचा लाभ घ्यावा. एक नंबर आरती होते आणि त्याच्यानंतर खूप मस्त धमाल होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्लॉगमध्ये. चला बाय बाय.